विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दमनशक्तीचा वापर लोकशाहीला घातक, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा निषेध. भाजपला रामराम. लक्ष्मण कांजले यांचा शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा. लोहा शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. भाजपाचे धडाडीचे आणि सक्रिय कार्यकर्ते लक्ष्मण कांजले यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला. लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना किसान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. लक्ष्मण कांजले यांनी 2025 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोहा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवली होती. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले. बदलत्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलन दडपण्यासाठी दमनशक्तीचा वापर करणं लोकशाहीच्या मूल्यांना धरून नसल्याचं सांगत अशा प्रकारच्या कारवाईला आमचा कोणताही पाठिंबा नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलंय. राजकीय आगामी वाटचालीबाबत बोलताना शंकर अण्णा धोंडगे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. संघटन अधिक मजबूत करून प्रत्येक गावापर्यंत पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला लोहा तालुका प्रमुख गजानन पाटील कराळे, सचिन जारीकोटे, गणेश मोरे, शिवराज मुंडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क, लोहा, नांदेड. शिवसेना शेतकरी परिषदेचा राज्यप्रमुख हे आमचे लोहा तालुक्याचे शिवसेना अध्यक्ष गजाननराव कराळे आत्ताच त्यांचा नव्याने भारतीय जनता पक्षातून शिवसेनेमध्ये आमच्या शिवसेनेमध्ये मान सन्मानानं आणि शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला. ते आमचे लक्ष्मणराव कांजळे आणि विशेषतः आज लक्ष्मणरावाच्या नेतृत्वामध्ये लोहा शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होता. ते यापूर्वी भारतीय जनता पक्षात काम करत होते. त्यांच्या लक्षात आलं की या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे. या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं असेल, या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं असेल किंवा अनेक बाबतीत, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, गोरगरीब कष्टकरी माणसाच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल. कारण मागील 2.5 वर्ष कार्यकाळ त्यांचा जो मुख्यमंत्री पदाचा राहिला त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण, अगदी छोट्या छोट्या समाज घटकाचे निर्णय त्यांना फायदेशीर होतील, ते लाभदायक होतील असे निर्णय, काही कायद्याच्या किंवा काही अडचणी बाजूला सारून, संकेत बाजूला सारून जनहिताचे निर्णय, लाडक्या बहिणीपासून ते छोट्या मोठ्या पार अगदी ग्रामपंचायतच्या किंवा गावचा जो रोजगार सेवक असतो तिथपर्यंत हे निर्णय त्यांनी त्या काळात घेतले. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, त्यांची स्टाईल आणि त्यांची काम करण्याची आत्ताची पद्धत आणि दिवसरात्र मेहनत आणि जे काही राज्यभरातून आज शिवसेनेमध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवून रोज हजारो कार्यकर्ते पार गडचिरोलीपासून ते कोल्हापूरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या संघटनातून आणि वेगवेगळ्या पक्षातून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे. याचाच अर्थ असा आहे की पुढची जी काही येणारी राजव्यवस्था आहे, महाराष्ट्रातली राजव्यवस्था आहे, त्या राजव्यवस्थेला किंवा त्या व्यवस्थेला एकनाथराव शिंदे सारखा धडाडीचा आणि मोठा ड्रास्टिक डिसिजन घेणारा, मागे पुढे न विचार करता जनहिताचा निर्णय घेणारा नेता महाराष्ट्राला त्याची आवश्यकता आहे.
मी काय आज महाराष्ट्राचं काय आहे ते वर्णन करत नाही, पण अनेक गोष्टीमध्ये जरी इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असेल, इन्फ्रा होत असेल, तरी शेती क्षेत्रापासून ग्रामीण जे काही प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असे आहेत की महाराष्ट्राला ते अडचणीचे वाटतात. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्राला खरंच महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं जीवन जर सुखकर करायचं असेल, शेतकऱ्याचं जीवन सुखकर करायचं असेल, तर निश्चित येणाऱ्या काळात शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री किंवा नेता याची गरज आहे. हीच त्याची लक्षणं आहे. ज्या अर्थी हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोक येतात ती काही कोणी येडे नाहीत, कोणी दुधखोळी नाहीत, सगळ्यांना लक्षात आलंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचा लक्ष्मणराव, त्यांनी आता जुने सहकारी होतात, म्हणजे ते काही राजकारणामध्ये मोठा अनुभव असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातून अनुभव असलेले आणि शहरातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्याची त्यांना माहिती आहे. आणि मी त्यांनाही सांगितलं की बाबा तुम्ही शहरातले कार्यकर्ते आहात, बरं आहे तुमच्या एकनाथराव शिंदे साहेबाकडे नगर विकास खातं आहे. मला वाटते तुमच्यासारखा नेता या शिवसेनेत आला आणि त्यांनी जर शिंदे साहेबाला माझ्या गावासाठी हे पाहिजे म्हणलं तर निश्चित या गावाच्या मेयरपेक्षा, मेयर म्हणजे मेयर म्हणतात नगराध्यक्षापेक्षा तुमच्या शब्दाचं वजन जास्त राहील असं मला तरी वाटते. याच भावनेतून आम्ही पुढच्या काळात संघटना खंबीर आणि मजबूत करण्याच्या हेतूने वार्डामध्ये ते संघटना बांधणार आहेत. आणि तुम्ही सांगितलं की बाबा जसं तू म्हणला होतास मला फोन येणार आहे बैल बाजारामध्ये, तसं मला वाटते की मी म्हणलो होतो बाबा माझी तेवढी इज्जत आहे मनिहार, मी पदावर जरी नसलो तरी माझी इज्जत आहे. तसंच लक्ष्मणराव पुण्या पदावर जरी नसले तरी मला असं कळलं की या माणसाची या गावामध्ये इज्जत आहे, इज्जत आहे आणि तीच या पक्षासाठी भांडवल राहील. मी तुमच्या साक्षीनं आज त्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या शेकडो सहकाऱ्यांचं अभिनंदनही केलं, त्यांना पुढच्या काळासाठी शुभेच्छाही दिल्या आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की शिंदे साहेबापासून ते माझ्यापर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी कुठल्याही विषयाला, या गावाच्या या क्षेत्रातल्या विकासाला विषयाला खंबीर उभं राहू असं त्यांना आश्वासन दिले. आजच्या प्रसंगी एवढंच तुम्हाला निवेदन करायचं होतं. धन्यवाद. एक प्रश्न आहे यांना, सध्या देशामध्ये काय घडत आहे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही पण अशी आंदोलनं, चळवळी उभा केलेले आहेत. काय सांगताल तुम्ही दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर, अमानुष्य, त्याबद्दल तुम्ही एक नेता आणि एक शेतकरी नेते म्हणून तुम्ही काय बघता, कसं बघताय त्याच्यात? आंदोलन, कुठल्याही विषयाचं आंदोलन नागरिकांना, जनतेनं किंवा जनतेतल्या कुठल्याही घटकांनी आपल्या कळीच्या विषयाबाबतीत लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा त्याचा अधिकार आहे. पण आंदोलनाला दमनतंत्र वापरणे ही कुठली जरी सत्ता आणि सरकार असलं तर ते चुकीचं आहे, त्याला आमचं समर्थन राहणार. दमन शक्ती वापरून आंदोलन चिरडल्या जाते हे आजपर्यंत काही खरं नाही. उलट ते आंदोलन दुप्पट ताकदीने पुढे येत असतं. आम्हाला आजपर्यंतचा अनुभव आहे. सरकारनं ज्या ज्या मागील काळातले आंदोलनं असं दाबण्याचा, दडपण्याचा आणि दमन करण्याचा प्रयत्न केला, ते आंदोलनं संपले नाहीत. ते आंदोलनं दुप्पट ताकदीने पुढे आहे. दुसरी एक गोष्टीची चर्चा आहे देशभरामध्ये. तुम्ही ज्यांच्यासोबत 40 वर्ष काम केलं, शरद पवारांनी त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तुम्ही राजकीय दृष्टीनं काय बघताय, कसं बघताय याकडे? असं काही नाही, भेटीगाठी होणे. आता शरद पवार हे या राज्याचे, देशाचे नेते आहे. आता एकमेकाची भेट घेणं काय वावगी गोष्ट आहे. ते तर बारामतीला येऊन म्हणले होते मोदी साहेब, मी त्यांचं बोट धरून राजकारणात आलो. बोट धरून राजकारणात हात धरून उचलून घरी घेतला असं त्याला तेवढं काही त्याच्याकडे तुम्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता ज्यानं त्यानं कसं असते, त्याच्या अन्वयार्थ वेगवेगळे काढतात. पण राजकारणात वरच्या पातळीवर असतेच की भेटीगाठी होणे, एकमेकांमध्ये संवाद असणे, चर्चा होणे. एखादा राष्ट्राचा विषय असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पाठिंबा देणे. NDA मध्ये जाणार आहे तशी चर्चा जोरात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष? नाही, मला मी छोटा कार्यकर्ता आहो म्हणे मी तितक्या वरच्या लेवलचं मला काही नाही. सध्या जिल्ह्याचं जे राजकारण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व तडजोडीचं राजकारण आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही काय करावं. तुला वाटते ना तडजोडीचं, कार्यकर्त्याला वाटते काय तडजोडीचं आहे? कार्यकर्त्यांना जर वाटत असेल हे काय म्हणतात ते नुरा कुस्ती आणि आपल्याला सगळं बनवाबनवी करण्याचं राजकारण चालू आहे, असं ज्या दिवशी कार्यकर्त्याला वाटेल त्या दिवशी कार्यकर्ते त्यांना जागा दाखवतील. वाटावं लागतं. या सर्व प्लॅनिंग मध्ये शंकरांना दिसत नाही. आता तू माझ्या वयापेक्षा खूप लहान आहे. मी ज्या दिवशी 80च्या दशकापासून काम करतो, 1980 पासून आज तक आहे, कुठेही महाराष्ट्रात दोनदा संघटनेचा प्रांताचा अध्यक्ष राहिलो, एवढा वर्ष काम करतो. मी लहान असेल पण मॅच फिक्सिंग केलेली तुझ्या ऐकण्यात नसेल, त्याच्यामुळे कुठे दिसायचा प्रश्न. मॅच फिक्सिंग आली की मग दिसते माणूस. मॅचिंग फिक्सिंग वाला नाही. मी एखाद्या मुद्द्यात खरा असो खोटा असो, एखादा मुद्दा इश्यू बेस काम करतो. नांदेड जिल्ह्यामध्ये होती निवडणूक झाली बिनविरोध, बरेच ठिकाणी जागा बिनविरोध झाल्यात म्हणजे विरोधक नाही का असं माहोल झालेला आहे. काय बोलणार का? मला वाटते जे काही झालंय ते सगळ्या जिल्ह्यांनी बघितलंय, जनतेने बघितलंय. ते कशा पद्धतीनं झालंय ते जनतेलाही कळालंय, कार्यकर्त्यालाही कळालंय, नेत्यालाही कळालंय. त्याच्यामुळं त्याचे जे भविष्यात राजकीय रिफ्लेक्शन येणार आहे त्याच्यामधले जे काही हिडन इफेक्ट आहे, तुम्हाला ते आजचा इव्हेंट गोड वाटला, आजचं जे काही झालंय ते जरी गोड वाटला तरी ते आम माणसाला पटणार नाही. त्यामुळे त्याची इफेक्ट भविष्यात राजकीय दृष्ट्या येऊ शकते. निवडणुका लांब आहेत जिल्हा परिषदेच्या, सर्वजण त्याकडे बघतात. जसं मध्यवर्ती बँकेमध्ये झालं, जिल्हा परिषदेमध्ये तसंच होणार आहे असं बोललं जातं. शिवसेना पक्षाची काय भूमिका राहणार आहे, तुमची काय भूमिका राहणार? शिवसेना पक्ष आम्ही आता किमान लोहा मतदारसंघात तरी आम्ही जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीन करतो. आम्ही आमच्या बळावर सोयबळावर. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप सध्या मनोमिलन तुला जोरात चाललेलं आहे. अशा कसं आहे हे मी सांगायची गरज नाही. आणि ठीक आहे, आघाडी युती सरकार असणे हे काही वावगी गोष्ट नाही. आता अनेक राज्यांमध्ये आघाड्याच्या युतीची सरकार आहेत की, पण इतकं एकमेकाचे चुंबन घेणे इतकं नाही ना. म्हणजे तुमच्याच फायद्यासाठी सगळं कर. आणि लोक काही येडे आहेत का? मी म्हणलं की लोक याचा परिणाम तुमच्या एक तरी दिवस हातात येतील. म्हणजे तुम्ही ज्या भांडवलावर मोठे झाले, ज्याचं नाव घेऊन मोठे झाले, जी संघर्ष रेषा ओढून मोठे झाले, ती संघर्ष रेषा जर नकली आणि तकलादू होती किंवा दिखाऊ होती, हे झाल्यावर तुमच्यापाशी भांडवल काय? आलंय का लक्षात मी काय म्हणालो? तुम्ही ज्या भांडवलावर नावारूपाला आले, तुमचं काय कार्यकर्तृत्व आहे दाखवा ना. आमच्या नेत्याच्या प्रवेशाची ग्रॅव्हिटी कमी होते. नाही हे काय